नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आरटीचे फॉर्म सुटले आहेत. फॉर्म कसा भरावा या संदर्भातला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये काही मुद्दे मी आवर्जून सांगणार, ते मुद्दे पण लक्षात घ्या. स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला मी सांगतो. पण तत्पूर्वी एक बॅच आपण 49 रुपयाची घेतली, त्याच्यावरती उद्या मी सेशन घेणार आहे. ते सेशन पण तुम्ही जॉईन करू शकता. ही बॅच तुम्हाला जॉईन करायची 49 रुपयात. त्याचबरोबर इग्नाइट पाठशालावरती भरपूर सारे शालेय जीवनातल्या स्पर्धात्मक परीक्षा आहे. नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, ऑलिम्पियाड असेल, एनटीएस, एमटीएस, सैनिक स्कूल असेल, होमी बाबा, मंथन, एमएम्स असेल, ह्या बॅचेस आपण घेत असतो. ह्या बॅचेस घेण्यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता, डायरेक्टली बॅच परचेस करू शकता. जाऊया महत्वाच्या मुद्द्याकडे. बघा, तुम्हाला आरटी मध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरताना काही ठिकाणी, फार मोजक्या ठिकाणी तुम्हाला ज्युनियर सिनियर केजी बघायला मिळेल, पण ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फर्स्ट स्टँडर्डचे ऍडमिशन बघायला मिळतील. सो फर्स्ट स्टँडर्ड तुमचा मुलगा जर असेल, तुम्ही आरटी मधला फॉर्म भरू शकता. ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचा आणि काय करायचं, गुगलला आरटी ऍडमिशन नाव टाईप करायचं. टाईप केलं की तुमच्यासमोर ही लिंक येते. ह्या लिंक मध्ये इथे क्लिक करायचं, ही लिंक ओपन होणार आहे. ही लिंक ओपन झाली की ही विंडो तुम्हाला बघायला मिळते आणि यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर विंडो येते बघा, अशी विंडो. तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचंय, कारण तुम्ही पहिल्यांदाच इथे आलेला आहात. सो न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यावर विंडो ओपन होते, ज्यामध्ये तुम्हाला बघा इथे डिस्ट्रिक्ट टाकायचं. तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल, ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, लास्ट नेम तुमचं, फर्स्ट नेम तुमचं, मिडल नेम टाकायचं. बघा, ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं त्या डिस्ट्रिक्टचं नाव टाकायचं. चाइल्ड डिसेबिलिटी, जर डिसेबल असेल म्हणजे दिव्यांग असेल काही त्यांना, तर यस करा, नसेल तर नो करा. चाइल्ड डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची, बर्थ डेट जी असेल तीच टाकायची. कॅप्चा मध्ये बघा हे टाकायचं, कॅप्चा इथे टाकायचा आहे. इथे टाकल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर प्रॉपर टाका. त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड येणार आहे. हे सगळं टाकल्यानंतर पुढे तुम्हाला जायचंय सबमिट करायला. ओके, हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं सबमिट करायला. रजिस्टर करायचं. नाव रजिस्टर केलं की तुम्हाला आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलला येणार आहे. तो आयडी आणि पासवर्ड घ्यायचा आणि इथे तुम्हाला इथे आयडी, इथे पासवर्ड, हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं. लॉग इन केलं की तुमच्या समोर ही विंडो ओपन होते. तुम्ही पासवर्ड बदलू शकता. जुना पासवर्ड तुम्हाला जो किचकट असणार तो बदलून तुम्ही नवीन पासवर्ड टाकू शकता. इथे न्यू पासवर्ड टाकायचा आहे, सबमिट करायचा आहे आणि नवीन पासवर्डनी काय करू शकता, तुम्ही लॉग इन करू शकता. बघा, नवीन पासवर्डनी लॉग इन करायचं, कॅप्चा टाकायचा, लॉग इन करायचं. लॉग इन केलं की विंडो ओपन होते. ह्या विंडोमध्ये तुम्हाला काय काय भरायचंय, तर चाइल्ड इन्फॉर्मेशन भरायची, ऍप्लिकेशन करायचंय, डॉक्युमेंट अपलोड करायचे, स्कूल सिलेक्ट करायचे आणि फॉर्म सबमिशन करायचंय. ऍडमिट कार्ड तुम्हाला बघायला मिळणार नाही, ग्रीव्हन्स देणार नाही, लॉग आउट पण तुम्हाला करायचं नाही. ओके, पहिला मुद्दा घेऊया आपण, चाइल्ड इन्फॉर्मेशन. त्यामध्ये तुम्हाला काय भरायचंय, चाइल्ड नेम भरायचा आहे. त्यामध्ये लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम भरायचा आहे. मदर फुल नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं असेल तर, नसेल तर नाही टाकलं तरी चालतंय. फादरचं फुल नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम. लास्ट नेम आडनाव, फर्स्ट नेम म्हणजे त्याचं नाव आणि वडिलांचं नाव. चाइल्ड डेट ऑफ बर्थ इनबिल्ड येऊन जाणार, टाकायची गरज पडणार नाही. चाइल्ड जेंडर तुमचं मेल आहे का फिमेल सिलेक्ट करायचं आहे. डेट तुम्हाला बघा, ह्या डेट पर्यंत तुम्हाला 31/12/2026 पर्यंत तुमचं वय ते लगेच काउंट करून दाखवतंय. तुम्ही बसत असाल त्याच्यामध्ये तर लगेच तुम्हाला पुढे फॉर्म भरता येणार आहे. बसत नसेल ते रेड कलरनी रिमार्क देणार आहे. पॅरेंट स्टेटस काय तुमचं सिलेक्ट करायचं, स्टेटस मधलं पॅरेंट सिलेक्शन करायचं आहे. करंट ऍड्रेस तुम्हाला प्रॉपर भरायचा. बघा, हा ऍड्रेस प्रॉपर भरल्याशिवाय तुम्हाला पुढे जायचं नाही. हा ऍड्रेस भरल्यानंतर खाली एक प्रश्न आहे की यापूर्वी तुम्ही 25% आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे का आरटी मध्ये, तर इथे नो करायचंय. हे सगळं भरलं, इथे काहीच भरायचं नाही. ह्या दोन ठिकाणी हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचंय. सेव्ह नंतर मग तुम्हाला इथे विंडो ओपन होते. इथे येते तुम्हाला गुगल मॅप. ओके, सेव्ह केल्यानंतर इथे काय येणार आहे, गुगल मॅप येणार आहे आणि मग त्या गुगल मॅपवर घेऊन तुम्हाला तुमच्या लोकेशनचं, घराचं इथे लोकेशन गुगल मॅपवर दाखवायचं आहे. कसं दाखवायचं, तर या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो. बघा, ही सगळी माहिती भरली. पॅरेंट स्टेटस मध्ये तुम्हाला बघा हे ऑप्शन येत आहे. म्हणजे तुम्ही जनरल पॅरेंट आहात, विडो आहात, डिवोर्स आहे, ऑर्फन आहे, सिंगल पॅरेंट आहात, तुम्ही टाकू शकता जे काही तुम्ही आहात ते. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला हे सगळं केलं की सेव्ह करायचंय. सेव्ह केल्यानंतर इथे तुम्हाला गुगल मॅप येतो. गुगल मॅप येतो आणि त्या मॅपवर जाऊन तुम्हाला काय करायचंय, तुमचा मॅप शो करायचा. बघा, जसं की मी इथे तुम्हाला मॅप दाखवतो. बघा, हा मॅप आहे. होम लोकेशन तुम्हाला इथे दाखवायचं प्रॉपर. आणि ह्या होम लोकेशन दाखवताना काळजी घ्या, होम लोकेशन पासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती, मी काय म्हटलं तुम्हाला, 1 किलोमीटरच्या अंतरावरती असणारे स्कूल तुम्हाला दिसणार आहे. जर का तुमच्या 1 किलोमीटर अंतरावर स्कूल नसेल आणि जे स्कूल जसे इथे रजिस्ट्रेशन नसेल तर ते स्कूल तुम्हाला दिसणार नाही. इन दॅट केस एकच स्कूल जर दिसली नाही, फॉर्म भरता येणार नाहीये. साधा सिंपल लॉजिक आहे. सो इथे काळजी घ्यायची, लक्षात घ्या. इथे काळजी घ्यायची, इथे काळजी घ्यायची. नंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, तुम्हाला कोणत्या क्लासला ऍडमिशन घ्यायचं आहे हा दुसरा फॉर्मॅट आहे. फर्स्ट स्टँडर्ड इथे इथे येऊ तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला दिसणार आहे कोणत्या स्टँडर्ड ऍडमिशन घ्यायचं आहे, तुमची कास्ट कोणती आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे,
त्यानंतर चाइल्ड हा तुमचा दिव्यांग असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आधार कार्ड असेल तर येस करून आधार कार्डची माहिती भरा, नसेल तर तुम्ही नो केलं तरी चालणार आहे. पॅन कार्ड आयडी असेल तर ठीक, नसेल तर नो करू शकता. तुमचा मोबाईल नंबर परत एकदा तोच इथे टाकायचा. पॅरेंटचा ईमेल आयडी असेल तर टाका, नसेल तर टाकला तरी चालतोय. आणि मग तुम्हाला डॉक्युमेंट देताना 3 डॉक्युमेंट द्यायचे बघा. ऍड्रेस प्रूफ साठी तुम्हाला येसच करावं लागणार आहे, बर्थ सर्टिफिकेटला येस करावं लागणार आहे, आणि हँडिकॅप असेल तर, नसेल तर नो करा, आणि कास्ट मध्ये असाल तर येस करा, नसेल तर नो करा. जे ओपन मध्ये असेल त्यांना ओपन साठी कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. ओपन साठी मात्र तुम्हाला 1 लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला लागतो, लक्षात घ्या. हे झालं. पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल बघा. ही माहिती भरताना इथे तुम्हाला बघा रिलिजन जे आहेत ते भरपूर सारे येऊ शकतात, तिथे तुम्ही क्लिक करू शकता. दुसरं तुम्हाला कॅटेगरी मध्ये जर तुम्ही गेला ना, कॅटेगरी सगळा दिसतो तुम्हाला. एनी वन कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला दिव्यांगत्व जर असेल तर कोणत्या प्रकारचं ते पण तुम्हाला शो करायचं, यापैकी ऑप्शन घेऊ शकता तुम्ही. आणि सगळं भरल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं बघा. म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही माहिती भरली, सबमिट केलं, सेव्ह झालं की पुढे येतात तुम्ही डॉक्युमेंट वरती. डॉक्युमेंट वरती बघा, तुम्हाला जी पीडीएफ अपलोड करायची ती पीडीएफ तुम्हाला 600 KB पेक्षा कमी असावी, अशा 3 पीडीएफ तुम्हाला इथे अपलोड करायच्या आहे. ऍड्रेस आधार कार्ड अपलोड करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, ऍड्रेस प्रूफ कदाचित दोघं एक असेल तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. हे इथे अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट म्हणायचं आहे. तुम्ही अपलोड केलेलं डॉक्युमेंट इथे बघू पण शकता. हे झालं की तुम्हाला खाली सबमिट करायचं आहे. ओके, सबमिट केल्यानंतर तुम्ही जातात 4th पॉइंटला, स्कूल सिलेक्शन. आता तुम्हाला स्कूल सिलेक्शन मध्ये दिसतात बघा, तुम्हाला टोटल 10 सिलेक्शन. इथे स्कूल सिलेक्शन वर गेल्यानंतर इथे क्लिक करायचं तुम्हाला. इथे क्लिक केलं की तुम्हाला स्कूल सिलेक्शन दिसतंय. आता यांना दिसतंय तुम्हाला इथे 3 स्कूल दिसल्या, कदाचित तुम्हाला 2 दिसतील, 5 दिसतील, 10 दिसतील. मॅक्सिमम तुम्हाला 10 इथे प्रेफरन्स द्यायचे आहे. कुणाला जर 10 पेक्षा जास्त येत असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला 22 स्कूल दिसत असतील तर 22 पैकी त्याला किती सिलेक्ट करायचं आहे, एनी 10. मग तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे, पहिले कोणता सिलेक्ट करावा, नंतर कोणता, नंतर कोणता, असं तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. हे प्रेफरन्स देत असताना तुम्हाला यामध्ये इथे दिसतात बघा, डिस्टन्स किती, एरियल डिस्टन्स ते पण तुम्हाला इथे बघायला मिळतं. त्यानंतर इथे मीडियम कोणत्या आहे स्कूलचं ते पण दिसतं, कोणत्या स्टँडर्ड ऍडमिशन घेऊ शकतं ते पण दिसतं. मॅक्सिमम स्टँडर्ड कितीपर्यंत तुम्हाला हे फ्री आहे, त्या स्कूलमध्ये कदाचित 7वी पर्यंत आहे, 4थी पर्यंत, 5वी पर्यंत आहे, पण आरटी मध्ये जर बघितलं तर 8वी पर्यंत तुम्हाला शिक्षण फ्री मिळतं, लक्षात घ्या. कदाचित तुम्ही शिक्षण घेईपर्यंत हे वाढू पण शकतात. त्याच्या पुढे किती वॅकन्सी ते पण तुम्हाला दाखवलं जातं. सो वॅकन्सी पण एकदा बघून घ्या की या स्कूलला वॅकन्सी किती आहे. ओके, हे सगळं बघितल्यानंतर बघा इथे दाखवलं तुम्हाला बघा, मी आता बोललो ते सगळे दाखवलं बघा. डेट ऑफ बर्थ आहे तुमचा, टोटल इंटेक किती आहे, 17,73,4 एवढे इंटेक आहे. हे एरियल डिस्टन्स पण तुम्हाला दिसतंय. या पद्धतीने तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. इथे मी सिलेक्शन केल्यानंतरची लिस्ट तुम्हाला दिसते 1, 2, 3 असं सिलेक्शन मी केलेलं आहे. 3च स्कूल मला आलेलं आहे, त्याचं सिलेक्शन केलंय. हे सगळं झाल्यानंतर फॉर्म सबमिशनच्या ऑप्शनवर जायचं तुम्हाला. फॉर्म सबमिशन वरती बघा, इथे सगळं फॉर्म व्यवस्थित बघून घ्यायचा, प्रॉपर भरलेली माहिती बरोबर आहे का, मी सगळी आता काय हाईड केलेली आहे, व्यवस्थित बघून घ्यायची. सगळं झालं की तुम्हाला जनरेट पीडीएफ येणार ऑप्शन बघा, इथे जनरेट पीडीएफ वरती क्लिक करायचं. तुमचा फॉर्म झालाय. जर तुम्हाला वाटतंय की सर मला फॉर्म मध्ये चुकीचं वाटतोय, तर तुम्ही काय करू शकता, याच इथेच जाऊन तुम्ही काय एडिट करू शकता. एडिट करताना काय करायचं, तुम्हाला परत बॅकला जाऊ शकता. बॅकला जाऊन तुम्हाला हवं तिथे एडिट तुम्हाला करता येणार आहे. आणि तुम्हाला वाटलं सगळा फॉर्म भरला, पण सर नाही माझा फॉर्म ना परत मला डिलीट करून परत भरायचा आहे, मला थोडी गडबड झाली, तुम्हाला डिलीट करता येतो का, येस येतो करता. बघा इथे आला की तुम्ही डिलीट ऍप्लिकेशन क्लिक करा, सगळं डिलीट होऊन जाईल, परत तुम्हाला फॉर्म भरायला चान्स देणार ते. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. शेवटच्या पॉईंटवर मी आलो होतो, ज्यामुळे तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे, बरोबर आहे. फॉर्म सबमिशनच्या इथे आला, फॉर्म व्यवस्थित समजून घ्या. आणि शेवटी इथे बघा जनरेट पीडीएफ आहे, पीडीएफ जनरेट करा. त्याची पीडीएफ काय करा, तुमच्याकडे सेव्ह करा, एक मेलवर ठेवा, प्रिंटआउट घेऊन ठेवा. तुम्ही जर सायबर कॅफेमधून भरणार असाल, त्याच्याजवळ बसून प्रॉपर बघा बाबा, चुका नको व्हायला पाहिजे. कुठे क्लिक करतोय आपण ते चेक करा. हा सबमिशनचा फॉर्म नीट बघून घ्या, भरेल माहिती बरोबर आहे का चेक करा. सगळं झालं, जनरेट पीडीएफ करा. ही पीडीएफ तुमच्या समोर येणार अशी, ही पीडीएफ तुमच्या जवळ ठेवा, याच्यावर सगळं ते शो करतंय ते बघून घ्या, सगळ्या सूचना वाचून घ्या, आणि मग शेवटी सबमिशन करून टाका. ऍडमिट कार्ड तुम्हाला बघायला मिळेल की इथे अजून नाही, ते नंतर येणार आहे. त्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल या संदर्भात तुम्ही प्रश्न रेज करू शकतात. आणि मग तुमचा फॉर्म भरून झाला की लॉग आउट करा. आयडी पासवर्ड मात्र विसरू नका. अशा पद्धतीने सिंपल वेने फॉर्म भरायचा, जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटात फॉर्म भरून होतो. आता फॉर्म भरण्यासंदर्भात काही अडचण असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी नक्की घेतो. आणि परत एकदा सांगतो की ही बॅच 49 रुपयाची लगेच जॉईन करा, ज्यामध्ये प्रॉपर लाईव्ह येऊन तुम्हाला गायडन्स मी तुम्हाला करत असतो. आणि इग्नाइट पाठशालावरती भरपूर सारे कोर्सेस अवेलेबल आहे, ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अजून काही मनात डाऊट असेल तर खाली प्रश्न टाकून ठेवा, पुढच्या व्हिडिओत मी ते नक्की सॉल्व्ह करून देतो. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.